हाय, हॅलो, नमस्कार. मी रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे आलो आपण आंब्याच्या बागेत. आंब्याची बाग म्हणजे जास्त काही मोठी नाही. आपली 20-25 झाडाचे लेक लाईनशीर लावलेले आहेत. त्यामध्येच आपण वेगवेगळ्या प्रकारचे अंजीर, चिकू, नारळ, केळी असे थोडे थोडे घरी खाण्यापुरते आपण झाडं लावलेले आहेत. तर हा हे बघा यावर्षी जेव्हापासून आपण झाडं लावले तेव्हापासून इतका काही मोहर लागणार नाही. तर इथं आले ते मी शेततळ्यात पाणी शेततळं भरलं आहे का बघायला. तर शेततळं पूर्ण भरलं होतं. नंतर मी परत आपल्या आंब्याच्या बागेमध्ये गेले आणि भरपूर दिवसातून मी गेले होते, कारण दुसऱ्या शेतात आपलं कांदा जे रोप टाकलं होतं म्हणजे पेरला होता तो चिमटायचा होता त्यासाठी. तर इथं इतक्या मधमाशा होत्या, कारण ह्या मोहर आलता त्यामुळं ज्यातलं ते जे आहे ते शोषून घेण्यासाठी भरपूर मधमाशा होत्या. त्यामुळं मी जरा लांबूनच काढत होते. तर हे पाहत असताना तुम्ही इतका मोहर लागलेला की त्याच्याकडं पाहून असं पाहतच राहावं असं वाटत होतं. आणि इतकं छान वाटत होतं कॉम्बिनेशन. फुलं पिवळसर थोडेसे, देठाला जांभळा कलर फिक्कट आणि ग्रीन पानं, इतकं छान वाटत होतं. व्हिडिओपेक्षा रिॲलिटीमध्ये खूप छान वाटत होतं. आणि हे इतकं तुम्हाला जवळून पाहिल्यानंतर खूप छान वाटत आणि इतकं झाड पूर्ण बहरून गेलं होतं. आणि हे पहिल्यांदाच असं जेव्हापासून आपण झाडं लावले तेव्हापासून पहिल्यांदाच इतका छान मोहर आलेला. याच्या आधी काय एवढं आलं नव्हतं. आणि झाडं पण थोडेसे साईज होते, पण यंदा पाऊस जास्त होता आणि आंब्याला एवढा काही परिणाम होत नाही पाण्याचा. त्यामुळं आंब्याची झाडे खूप छान आणि टवटवीत असे होते. आणि त्यासोबतच माझं मेन कारण होतं की मला ही झाडं न्यायला संत्रे मोसंबी आल्या त्या. तर हे बघा, ह्या पण ह्या तोडून घ्यायच्या होत्या. तर हे बघा छान संत्रे पण पिकले. भरपूर दिवस झाले मी आलेच नव्हते, त्यामुळं ती काही एकाच शेतात गेल्यानंतर एकाच शेतात. तर ह्या सगळ्या मला संत्रे आधी तोडून घ्यायचे. सगळ्या येल्लो कलरचे झालेले आहेत. ही संत्रे पण आहे. आणि हे बघा इतकी छोटी आहे आणि टेस्टला थोडीशी आंबट आहे. किती छोटी आहे. आणि ज्या मी पिवळ्या झालेल्या आहेत ना, असा कलर झालाय ना, तोच घेणार आहे. आणि आता टेस्ट करून पाहावं लागेल याचा ज्यूस बनवून. आंबट आहे इतका गोड. पहिल्यांदा नेलतं तेव्हा तो म्हणजे परिपक्व पूर्ण पिकले नव्हते, थोड्याशा हिरव्या होत्या. ही आहे आपली आंब्याची बाग. आणि पूर्ण असे आंबे. आणि हे दिसतात ते छोटे छोट्या आंबे पण, कैऱ्या पण लागायला लागल्यात बघा. हे प्रत्येक झाडाला किती छान असा. तर ह्या अशा कैऱ्या काही काही झाडांना लागल्यात. प्रत्येक झाडाला आता मोहर गळून त्यांचं फळात रूपांतर होतंय. आणि इतके जास्त मधमाशा त्या झाडावरती. आणि त्यासोबतच आपण म्हणजे यावर्षी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे झाड आहे ना, हे वेगळंच आहे. आंब्याचं झाड आहे का, हे वेगळंच आहे आणि छोटं आहे. आणि याला वेगळ्याच कलरच्या लागतात. आणि हे बघा किती छान असं मोहर, किती छान असं वाटतंय नाही का. हिरव्यामध्ये जे पर्पल कलरचा जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खूप छान वाटतंय. ते बघा असं नाही का, हिरव्या झाडावर आपण असं फुलं असं नाही का लाईनशीर हातरतात असं वाटतंय. काढल्यासाठी इतकं छान आणि सुंदर वाटतंय. तर आपण आणि याच्यात अजून पण थोडंसं बोललंय, त्यामुळं इथलं काही फळं झाडच आहे त्यामुळे नीट नाही गेले. तर आपण आलो, ते चक्कूचं झाड आहे. आणि चक्कू पण पाहितले नव्हते. आणि तुम्हाला ते मी याआधी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवले. म्हणजे असा येल्लो कलर आला तर हे पिकायला लागलेले आहेत, म्हणजे परिपक्व झालेले आहेत. तर आपण असे सगळे आलो तर घेऊन जायचे. आणि आता मला दुसरं काम हे की शेतात दुसऱ्या लिंब काढायला जायचंय त्यासोबतच. आणि ज्या ज्या झाडांना आहेत ना, त्यांनी तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इकडं 2 लाईनी आपल्या आंब्याच्यात आणि इकडं चक्कू होत्या आणि संत्रे मोसंबे पण होत्या. तर काही झाडांना पाणी लागल्यामुळं त्यामुळं अंजीरचे झाडं ती खराब झालेली.
आणि मोजकीच राहिलेले आहेत. म्हणजे आता हे कट केले ते आम्हाला वाटलं कट केल्यामुळं अशी झालं, पण एक चांगले आणि परत फुटायला लागले. आणि पाणी जास्त झाल्यामुळं ते खराब पण झालेले, पण आता परत ते चांगले झालेले. तर सगळ्या झाडांना आता चिकू बऱ्यापैकी साईज मोठी झालेली. मला वाटलं की थोडी छोटी छोटी साईज होती ना, त्यामुळं मोठे होतात की नाही, पण बऱ्यापैकी झाडाला, कारण पाऊस त्यांना थोडंसं पाणी कमतरता झाल्यावर जरा पीक किंवा कोणतंही पीक चांगलं तावाने येतं असं म्हणते. मग आता ह्याचं पाणी आता पूर्ण कमी झालं, कारण हे शेत आपलं खोलग्यात होतं ना, तर ही सगळ्या पाण्याचं शेतातल्या कडीच्या आणि खोलग्यात होतं. त्यामुळं निचरा इथंच पाणी येऊन सगळ्यांचं निचरा इथं व्हायचा आणि पाणी इथं साठायचं. त्यामुळं ह्याला या रानात काय आता पिरलं नाही. आणि आंब्याचे झाडं बऱ्यापैकी आणि निम्म होतं, आणि त्यात पण सीताफळाला पाणी लागलेलं आहे, त्यामुळं ती झाडं खराब झालेली. तर हे गेल्या वर्षी एवढे भरपूर तसे चिकू होते, आता आलेत, पण आत्ता इथून पुढे आलेत, कारण त्यावेळेस या दिवसातच भरपूर असे मोठे मोठे साईज झालेले आणि विकत आणायची गरजच पडली नाही. तर चला मी तोडून घेते आणि तुम्हाला पुन्हा भेटते. तर आपण इथं आता सगळे चिकू आणि मोसंबी ते काढून ठेवलेले आहेत, तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर एवढे आपण चिकू आणि मोसंबी ते काढलेले, आणि बाकीचे थोडे साईज तर झाली आहे, पण पिकले नाही होणार, पिकणारच नाही आहेत ते, कारण नुसती साईज मोठी आहे आणि ते म्हणजे मॅच्युअर झालेले नाहीत. त्यामुळं मी काय केलं, जे मोठे मोठे आणि येल्लो चिकूचं जे आपण क्रॅश केल्यानंतर दिसतं ना, तर तेवढेच घेतलेले. आणि आपण आता वरती ज्वारी पण आली का नाही ते पण बघायचं. एकदा त्याला पाणी दिलं आणि शेतात एका शेतात गेल्यानंतर आपण तिकडं थोडं जास्त काम असल्यावर तिकडंच थांबतो. तर असं कुणाच्या बाबतीत होतं, आणि सगळं आवरून. आणि मला काय कमेंट येतात की शेतात काम करणारे दाखवा. अरे काम आणि व्हिडिओ सगळं दाखवणं म्हणल्यावर काम तर बाजूलाच राहायचं. मग जसा वेळ भेटन किंवा काम निवांत झाल्यानंतर, म्हणजे असं एवढं काही महत्त्वाचं काम नसल्यानंतर आपण शूट करू शकतो. काम सोडून हे व्हिडिओ काढणं आणि तुम्हाला काम करताना दाखवणं हे काय मला पॉसिबल नाही. आणि कामगार जेव्हा मला एकटीला हँडल होत नाही किंवा मला एकटी ती काम करू शकत नाही, तर तेव्हा मी तुम्हाला दाखवू शकते की काम करताना. आणि प्रत्येकच कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल असेल असं काही नसतं. त्यामुळं गावाकडे असल्यावर गावाकडल्या बायकांना नाही आवडत, त्यामुळं मी काही त्यांना घेत नाही आणि मी व्हिडिओ बनत नाही, कारण मला काम करून घ्यायचं असतं पटकन. तर ते जे मला कमेंट करून म्हणतात ना कामगार दाखवा, तर कामगार मीच आहे स्वतः, आणि मला त्याला काम करण्यात तर लाज नाही. आणि तरीही बघा, हे आमचं केळीचं झाड आणि भरपूर असे मोठे पानं झालेले आहेत. तर तुम्हाला ज्वारी दाखवते. तर ही आपल्या सीताफळात खालची तर गेलेले आहेत, तर अशी ज्वारी आली आणि हे निसवली आहे आता. तर दाणे भरायचे ह्याच्यामध्ये आले, आणि पाऊस आलता आणि आता आभाळ असल्यामुळं चिकटा पडतो रोप, पण आली आहे चांगली. तर ही अशी आमची ज्वारी मोठी झाली पाणी दिल्यामुळं, नाही तर ही मागच गेली असती. तर ही अशी ज्वारी सीताफळातली काय वरच्या साईड नाही आली. आणि हे बघा, आभाळ आलं तर त्यामुळं ना चिकटा पडलेला, आणि एक दिवस मध्ये पाऊस आलेला ना तेव्हा धुवून गेलता, पण आता परत आभाळ आहे त्यामुळं. आणि अशी ज्वारी आता वरती चांगली कंस दाणे भरायच्या स्टेजमध्ये. आणि इकडं जरा हे ज्वारी जरा कमी बारीक, म्हणजे साईज म्हणजे उंची जरा थोडी कमी आहे, कारण इकडे खाली खोलग्यात ना पाणी सचतं, त्यामुळं एवढी चांगली. पण त्या मानाने दरवर्षी माझ्या व्यतिरिक्त चांगली. आणि इकडे थोडेसे कंस, आणि बघा ते दाणे भरायला लागलेत या स्टेजमध्ये. आणि तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.